एक गरीब आई स्वामी समर्थांची परमभक्त होती। तिचा एकुलता एक मुलगा आजारी होता। औषधाला पैसा नव्हता, घरात अन्न नव्हतं, डोळे सुजलेले, पण तोंडावर एक शब्द, स्वामी समर्थ, माझ्या मुलाला वाचवा। ती रोज मंदिरात जाई, नमस्कार करायची, डोळ्यातून अश्रू वाहायचे। गावातल्या लोकांनी थट्टा केली, फक्त नाव जपून कोणाचं काही होतं का गबाई। त्या रात्री तिचा मुलगा अत्यवस्थ झाला। आईने मुलाला उचललं, थेट स्वामींच्या मूर्तीपाशी गेली। त्यावेळी रात्रीच्या वेळी कुणीतरी दरवाजा वाजवला। एक अनोळखी साधू, केस थोडे पांढरे, अंगात भगवी शाल, कपाळावर भस्म आणि डोळ्यात तेज। तो म्हणाला, आई, तुझा मुलगा माझा आहे, घे हे औषध आणि घाबरू नको, स्वामी आहेत ना। आईला काही कळायच्या आत तो साधू नाहीसा झाला। सकाळी मुलगा पूर्ण बरा झाला। आई फक्त इतकंच म्हणाली, स्वामी आले होते। माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी त्यांना बोलावलं।